कराड येथे रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे रजिस्ट्रार डॉक्टर अरुण कुमार सकटे यांचा सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे होते। यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत रयत शिक्षण संस्थेचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत असलेले योगदान अधोरेखित केले। डॉक्टर अरुण कुमार सकटे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे शिक्षण आणि समाजसेवेचे कार्य केले असून ते रयतचे खरे शिलेदार असल्याचे त्यांनी सांगितले। सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सकटे यांनी रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा विशेष उल्लेख केला। त्यांच्या प्रेरणेतून काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे सांगत ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वृक्ष लागवडीचा संकल्पही त्यांनी जाहीर केला। प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे यांनी रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक बांधिलकी, शिक्षणावरील तळमळ आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे कौतुक केले। यावेळी रामशेठ ठाकूर यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। तसेच डॉक्टर अरुण कुमार सकटे यांना आदर्श प्रबंध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। की सकटे सरांच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे। आणि काही काना वाटलं असेल तर रामशेठ ठाकूर आणि सकटे सरांच्या सेवापूर्ती समारंभाला कसे काय हजर आहेत असं काही कांच्या मनामध्ये नक्कीच आलं असेल। आपल्या सकटे सरांनी प्रेमच असं सर्वांना दिलेलं आहे की सकटे सर हे सर्वांचे आपले झालेले आहेत। जे त्यांचं सत्काराला सेवापूर्तीला मी आलो कारण ते अशा रीतीनं आपल्याबरोबर वावरतात। आणि छत्रपती शिवाजी कॉलेज आपलं जे सातारचं आहे तिथे त्यांनी काम केलं आहे आणि ते काम त्यांनी अशा पद्धतीने केलं की त्याच्यामुळं त्यांच्या मुलाला इथं बोलावं लागलं की आमच्याकडे लक्ष कमी दिलं आणि संस्थेकडे लक्ष जास्त दिलं। त्यांच्या सौभाग्यसुद्धा मनातल्या मनात हे बोलले असतील, उघड बोलणार नाही इतकंच फक्त। पण एक गोष्ट अशी असते, सकटे सर जे वागलेत, त्यांनी जे काम केलं आहे त्यामुळं आपण आता त्यांच्या मिसेसनं, पत्नीनं, मुलांना कुरबुर करता कामा नाही। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पायाला भिंगऱ्या लावून संपूर्ण महाराष्ट्र फिरले, काम केलं। त्यामुळं आपल्या वहिनी लक्ष्मीबाई घराकडे दुर्लक्ष झालं असेल की नाही, त्यांनी ही दीनदुबल्यांची मुलं जी आहेत तीच आपली मुलं समजून त्यांच्याकडे त्यांनी काम केलं। तुम्ही तसंच समजायचं, कर्मवीरांचा दुसरा अवतार आहे, तर त्याच्याकडून त्यांचे हे शिष्य आहेत, त्यामुळे तसेच वागतायत। प्रत्येकाला साधारणतः समाजाची ओढ ज्याला लागली, आवड ज्याला का समाज सुधारण्याच्या बाबतीत समाजासाठी काम करायचं असं मनात वाटतं, त्याला हे करावं लागतं आणि ते मनापासून करतात। कारण त्यांच्या दृष्टीनं हा सगळा समाज, आपला महाराष्ट्र हेच आपलं कुटुंब आहे असं ते समजत असतात। मग ते दोन गाव असं नाही, हे गाव आणि ते गाव असं नाही, या दोन बाउंड्र्या गावांच्या जातात, तालुक्याच्या जातात, जिल्ह्याच्या जातात। आपली रयत शिक्षण संस्था 15 जिल्ह्यामध्ये आहे, कर्नाटकातल्या एक जोडून 16 जिल्ह्यामध्ये, नाही का, 700 शाखा आहेत आणि इतका मोठा परिवार आपला आहे। फक्त आपली संस्था जी आहे, आपण त्या संस्थेच्या बरोबरीनं अनेक संस्थांशी आपले संबंध आहेत। त्याच्यामुळं आता त्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत यांना दुसऱ्यांच्या बरोबर आता कोलॅबोरेशन करून हे करून त्यांच्याबरोबरसुद्धा आपले शैक्षणिक प्रवाह जे आहेत ते सांभाळावे लागत आहेत। आणि जग तसं आता पुढं चाललं आहे, त्यामुळे वागावं लागतं। पण हे पुढं नेण्याकरता काही ठराविक माणसंच पुढे येत असतात आणि त्यामध्ये अहोरात्र काम करून मग ते समाजाची सेवा करतात, संस्थेची सेवा करतात। आणि त्याच्यामध्ये सकटे सरांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल की या माणसानं घरदार विसरून, आपली फॅमिली विसरून संस्थेकरता काम केलं। म्हणूनच सुख जे आहे ना ते महालात नाही, ते झोपडीत सुद्धा सुख आहे, सुख मानण्यावर आहे। पण आपलं मन त्याच्यात रमवलं की सगळं सुख मिळतं आणि त्याच्यामुळंच
कर्मवीरांना आणि वहिनींनी आपल्याला जे शिकवलं त्याचे खरे शिष्य आता सक्तेच आहेत. ते आपल्या निवृत्त होतात असं वाटत होतं, पण नाही, त्यांना कुणी निवृत्त करून देणार नाही, होऊ देणार नाही. आता 2 वर्ष ते पुन्हा महिला महाविद्यालयावर गेलेत. त्याच्या पुढे सुद्धा त्यांचं काम चालूच राहील. नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, पनवेलला घेऊन जाऊ. आम्ही तुम्हाला पनवेलला घेऊन तुमच्यासहित तुमच्या सौभाग्यतेने नेऊ. मुलगा पुण्यापर्यंत पोचला आहे, पुढे नाही मुंबईत घेऊन जाऊ. पण चांगलं काम केलं आहे, भरपूर चांगलं काम केलं आहे. पुढील भविष्यातील आयुष्यात सुद्धा तुमच्याकडे हे चांगलं काम होत राहील अशी आम्हाला 100% खात्री आहे. त्या दृष्टीनं तुम्हाला भावी कालावधी करता मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन, आता माझी 75 झाली, तुम्ही आता फक्त 60वर नाही पोचलात आहे ना, भरपूर आहे. पण तुमची 75ला मी नक्कीच येणार आहे. आठवण द्यायचा, त्यामुळे माझ्या हातात त्याला काठीबिठी असेल, काय हरकत नाही. पण त्या दृष्टीने थोडंसुद्धा हे अशी चांगली माणसं आपल्या भोवती आहेत, आपल्यामध्ये काम करतात, त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. त्यांना देवाकडे मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो की यांना चांगलं आयुष्य आणि प्रगतीचं आयुष्य, सुखाचं वंदन बोलूया, हे इच्छा करून थांबतो. जय हिंद, जय भारत. म्हणूनच मी माझ्या सेवाप्रती कार्यक्रमासाठी मी आदरणीय जे कर्मवीरांचे विचार, आचार ज्यांनी आजपर्यंत व्यवसायाबरोबर सुद्धा आत्मसात केले आणि प्रत्यक्ष रयत शिक्षण संस्थेला एक आधुनिक कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून आम्ही सर्वजण रयत सेवक आणि महाराष्ट्रातील जनता ज्यांचा उल्लेख करतो, ते असे आदरणीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहे. त्या माझ्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहे. खरं तर मी रयत शिक्षण संस्थेमध्ये आलो ते येताना मला आदरणीय डॉक्टर ND पाटील साहेब यांच्या शिफारसीने मला नोकरी मिळाली. आणि नोकरी मिळण्यासाठी माझे वाळव्याचे कॉलेजचे मित्र संजय सापकर, बजरंग देवडे, कीर्ती कुमार यांनी भाई SD मानेकडे यांच्याकडे शिफारस केली. त्यामुळे मी रयत शिक्षण संस्थेत आलो. खरं तर मी त्यांचा ऋणी आहे. मी रयत शिक्षण संस्थेत येण्यापूर्वी माझं एक ध्येय होतं की मला माझी आर्थिक परिस्थिती फार गरिबीची होती. माझे वडील, दादा माझे आणि माझी आई हे माझं दैवत होतं. माझे वडील पहिल्या ते 7वी पास होते, पण कौटुंबिक परिस्थितीमुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ट्रेनिंगला जाता आलं नाही आणि ते शिक्षक होऊ शकले नाही. ते आर्मीमध्ये भरती झाले, वडील वारले, त्यांनी परत मिलिटरीतनं पळून आले. पळून येण्याचं कारण म्हणजे 10-12 कुटुंब होतं ते त्यांचं, आणि त्यामुळे त्यांना मिलिटरीमध्ये 24 रुपये पगार मिळत होता आणि 24 रुपयेवरती उदरनिर्वाह होत नव्हता आणि कुटुंबापासून लांब होते. म्हणून ते इथं गावात आले, पेटेला आले आणि माझे वडील विहिरीचं काम करत होते. आमचे सगळे, माझे आत्या, माझे चुलते हे सगळे विहिरीच्या कामाला जात होते. त्यांना आठवड्याला 11-12 रुपये मिळत होते. त्यामुळं त्यांनी ती मिलिटरीची सर्व्हिस सोडली आणि आपल्या कुटुंबाला उभा करण्यासाठी त्यांनी आपलं हे मिलिटरीचं पद सोडून ते खरं तर गावामध्ये रुजू झाले. मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान आहे, कारण त्यावेळी 1935चा जन्म, पण परिस्थिती नसल्यामुळं ते 7वी पास झालेले. गावामध्ये, पेठ गावामध्ये 7वी पास होणारे माझे वडील हे एक 4थी किंवा 5वी असतील असं मला म्हणजे माहिती आहे मला. पण कौटुंबिक अडचण असल्यामुळं त्यांना शिक्षक पेशेसाठी ते जे ट्रेनिंग स्कूलला जे पैसे भरायचे त्यावेळी विनाळमध्ये होतं ट्रेनिंग स्कूल, त्याला पैसे मिळाले नाही. त्यामुळं ते शिक्षक होऊ शकले नाही. म्हणून त्यांनी मी ज्यावेळी मी होतो म्हणजे लहान होतो त्यावेळी त्यांचं मला एक असं हे असायचं की तू शिक्षक झाला पाहिजेस, मला जी संधी मिळाली नाही तू शिक्षक व्हायला पाहिजे. म्हणून ह्या ध्येयापोटी मी शिक्षण पूर्ण करत होतो आणि शिक्षण पूर्ण करत असतानाच मला रयत शिक्षण संस्थेमध्ये आदरणीय ND पाटील साहेब आणि माझे वाळव्याचे मित्र यांच्यामुळं मला आणि भाई SD माने यांच्यामुळे मला रयत शिक्षण संस्थेमध्ये येण्याचा मान मिळाला. खरं तर मी भाग्यवान आहे. मी शिक्षक होऊ शकलो नाही, पण मी माझ्या सौभाग्यवतीला मी BEd केलं आणि ती शिक्षक म्हणून रुजू झाली. ते एक आदर्श शिक्षक आहे, म्हणजे मला त्याचा अभिमान आहे. मी जे काय आज उभा आहे ते माझे वडील, आई वडील आणि माझी पत्नी, तिचा फार मोठा त्यात माझी सहभाग आहे. माझी पत्नी मला अतिशय म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये मला तिचा खूप मोठा आधार आहे आणि तिच्यामुळेच मी
2 PhD आणि पुस्तक लिहिण्याचा माझा उपक्रम आहे. माझे पेपर्स पब्लिक आहेत. मला अनेक पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्यापेक्षा मला आणि ह्या पुरस्कारापेक्षा सुद्धा मला एक मानाचा असा आहे की मी रयत शिक्षण संस्थेत काम करत असताना मला अनेक चांगली माणसं मिळाली. त्यामध्ये प्रतिकर्मीवीर हरराव पाटील म्हणून ज्यांचा नामोल्लेख होला जातो, त्या आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्याशी मला जवळीक साधता. हे माझं भाग्य आहे आणि हे भाग्य मला छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मिळालं. कमवा आणि शिका मधून फक्त पदवी प्राप्त केली नाही, तर आयुष्याकडे पाहण्याची व्यापक दृष्टी आणि समाजाप्रती अकाउंटेबिलिटी ज्यांनी आत्मसात केली ते आज या समारंभाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित आहेत. माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, ज्यांनी सामाजिक बांधिलकीची प्रामाणिक अभिव्यक्ती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यशाच्या शिखरावर पोहोचूनही रयत शिक्षण संस्थेची नाळ जोडलेले आज शेठ आपणामध्ये उपस्थित आहेत. समाजाभिमुख दृष्टिकोनाचे द्योतक, साधेपणा, माणुसकी, आत्मीयता जपणारा माणूस, सोशल अकाउंटेबिलिटी, त्याचबरोबर संपत्तीबरोबर दानशूरता, नेतृत्वाबरोबर मानवता जपणारा एक माणूस, एक धडवंत योगी, शेठच्या पलीकडे असणारा एक माणूस, दातृत्वाचा दीपस्तंभ, रयतेचा आधारवड, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील दृष्टी नेते आणि माणसं जोडणारी एक प्रयोगशाळा म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब. खरं तर साहेब, आपण कृतज्ञतेचा महामेरू आहात. अशा अनेक गोष्टीचा समावेश एकाच व्यक्तीमध्ये असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब. शिक्षणाला सामाजिक न्यायाचं साधन म्हणून समाजातील विषमता दूर करण्याचा आपण साहेब प्रयत्न केलेला आहात. कोरोनाच्या काळामध्ये लाखो लोकांना अन्न, निवारा आणि औषध पाणी, दवाखान्याच्या खर्चाच आपली संपत्ती लोककल्याणासाठी खुली केली. ही मानवी संवेदनाशीलतेची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे असं मला वाटतं. गुणवत्ता व दर्जामध्ये जरासुद्धा तडजोड नाही. शेठ आपण जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आधुनिक व इंग्रजी माध्यमाचं शिक्षण कष्टकऱ्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं पनवेलमध्ये जे आणि पनवेलच्या परिसरामध्ये काम करता आहात हे दीपस्तंभासारखं निश्चितच आहे. आपण या समारंभाला उपस्थित राहून सकटे सरांना शुभाशीर्वाद दिले, या समारंभाची उंची वाढवली. महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्यानं मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो.